नमस्कार. आपलं स्वागत आहे आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये. आज आम्ही आलो तुळजापूरमध्ये आणि माझ्यासोबत आहेत इंजिनियर व्यंकटेश बलसुरेजी, ज्यांनी मागच्या काही वर्षांपासून या फील्डमध्ये अतिशय उत्तमरित्या काम करायला सुरुवात केलेली आहे. आणि ती सुरुवात इतकी चांगली आहे की आजपर्यंत शेकडो प्रोजेक्ट त्यांनी रेसिडेन्शियलमधले पूर्ण केलेले आहेत. आणि बेसिकली या ग्रामीण भागामध्ये ज्यांचं घर हे स्वप्न असतं अशा लोकांसाठी ते प्रामुख्यानं काम करतात. त्यामुळे फार महत्त्वाची जबाबदारी पण ते पार पाडतात आणि फार महत्त्वाचं कामही ते करतात. त्यामुळे बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवर त्यांच्याशी आज आपण गप्पा मारणार आहोत. सगळ्यात पहिला प्रश्न म्हणजे तुमचं शैक्षणिक पार्श्वभूमी कशी आहे, म्हणजे शाळा कुठली होती, कॉलेज कुठलं होतं आणि सिव्हिल इंजिनिअरिंग हे फील्ड निवडण्यामागची प्रेरणा कोणाची होती किंवा प्रेरणास्थान कोण होतं त्यांच्यामुळे तुम्हाला असं वाटलं की आपण पण सिव्हिल इंजिनियर बनावं, काय सांगा? सर्वप्रथम नमस्कार. आणि सुरुवात माझी शाळेची म्हटलं तर गावामध्येच, खेडेगावामध्ये हायस्कूल कासारमध्ये मी माझं शिक्षण झालेलं 10वी पर्यंत. तिथून परत डिप्लोमासाठी मी इथं गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक उस्मानाबादला ॲडमिशन घेतलं. तर त्याच्यासाठी जे मला फील्ड पाहिजे होती, माझा इंटरेस्ट होता इलेक्ट्रॉनिक्समध्ये, विज्ञान प्रदर्शन वगैरे करायचो. तर त्याच्यामधून मला त्या इलेक्ट्रॉनिक्स गोष्टीमध्ये मला भरपूर आवड होती. मला घ्यायची होती ब्रँच इलेक्ट्रॉनिक्स, पण भेटली सिव्हिल कमी पर्सेंटेजमुळे. सगळ्यात त्यावेळेस कमी समजलं जायचं या ब्रँचला. पण आज बघता मला वाटतंय सातत्यानं त्याच गोष्टीमध्ये किंवा एखादी फील्ड पकडलं तर सोडायचं नाही जे म्हणतात, त्याच फील्डमध्ये मी मास्टरी करत गेलो. आज एकदम चांगल्या लेवलवरती मी स्टेबल झालेलो आहे. सिव्हिल ब्रँचमधून मला भरपूर मोठा म्हणजे आजपर्यंत जे काही समाजामध्ये मानपान किंवा जे काही नवीन साईट चालू होत असताना त्याचे जे काही अरेंजमेंट असतात, ते सगळं जे पण आहे ना, ते सगळं सिव्हिल ब्रँचमध्येच आहे. बाकीच्या प्रायव्हेट लाईनमध्ये आपण काम करतो, पण तिथं एक रोबोट मशीन सारखं काम करावं लागतं. पण ॲक्च्युअल सिव्हिल ब्रँच मला हे कम्प्लिशन झाल्यानंतर त्याचे जे काय पण आहेत ना आउटपुट, ते मला चांगले भेटलेत. म्हणजे ते इलेक्ट्रिकल मध्ये तुम्ही असता तसा झटका इकडे काही लागला नाही जेव्हा सिव्हिल घेतलं तेव्हा, असं तुम्हाला सुरुवातीला वाटत असेल कदाचित. पण आता तुम्ही एवढं चांगलं काम केलंय म्हणल्यावर आता तुम्हाला चांगलं वाटतं. आणि मग पहिला प्रोजेक्टची आठवण काय आहे का, जो पहिला प्रोजेक्ट केला आठवतोय का, कुठला होता, कोणाचा होता? आठवत आहे. तर त्याही बाबतीत माझी सुरुवात म्हणजे अशी काय, काम मी आता कम्प्लीट डिग्री केलो, जॉब केलो. त्याच्यानंतर मी मेहता कन्स्ट्रक्शनमध्ये NMD इंटेरियरमध्ये मी तिथं जॉब केला. आणि त्याच्यानंतर DN सर्वदेव सोलापूरचे स्ट्रक्चरल इंजिनियर सावली कन्सल्टंट त्यांच्याकडे पण काम केलो मी. तर तिथून गावाकडे आल्यानंतर सुरुवात काय अशी माझी म्हणजे असं ऑफिस वगैरे टाकून असं काही स्टार्टिंग झालं नव्हती. पण खेड्यागावात ज्यावेळेस कंप्लीट करून आलो, तर त्या ठिकाणी मला बरेच लोकांनी म्हटले की तुम्ही इंजिनियर झालात, आम्हाला एखादा नकाशा द्या बनवून. अशा प्रकारे सुरुवात घरी बसूनच चालू झाली. माझं ऑफिस वगैरे काय नव्हतं त्यावेळेस. मग तिथून माझी सुरुवात जी झाली, माझे प्लॅन केले. त्याच्यानंतर लोकांचं म्हणजे त्या प्लॅन बद्दलचा क्रेज, आणि जे काम आपल्याला सिटीला जाऊन करायचं आहे, सोलापूर सारख्या ठिकाणी, उमरगा सारख्या ठिकाणी, असं मोठ्या सिटीमध्ये जाऊन इंजिनियर हुकायचं होतं, ते बऱ्याच लोकांचे शॉर्ट आउट आमच्या गावात झाले. त्याच्यामुळं माझं काम पण वाढत गेलं आणि त्या कामाबद्दलची सगळी माहिती चांगल्या प्रकारे सांगत गेल्यामुळे ते काम पण वाढत, माउथ पब्लिकेशन जास्त झालं माझं. अजूनही माझं ऑफिस नेहमी घरीच काम करतो. बापरे, वा, क्या बात आहे. म्हणजे अजून ऑफिस सुद्धा नाही, एवढी तुमचं माउथ पब्लिसिटी चांगली झाली. ते काम तुमचं चांगलं आहे त्या भागामध्ये. आता या काही तांत्रिक प्रश्नांकडे. त्यातला पहिला प्रश्न असा आहे की ज्या भागात तुम्ही आता काम करताय इथं अकुशल कामगारांचं प्रमाण फार मोठं आहे आणि तुम्हाला रोज त्यांच्यावर काम करावं लागतं. तर अशा अकुशल कामगारांबरोबर काम करणं हे कितपत धोकादायक आहे आणि तुम्ही कशी ती परिस्थिती हाताळता? फार धोकादायक आहे ते तर परिस्थिती. कारण आता थोडंसं मिस्त्रीकडे काम करतो लेबर आणि स्वतः सेंट्रिंग तयार करून कॉन्ट्रॅक्टर व्हायला पाहतोय. पण त्यामध्ये ओनरचं एवढं मोठं नुकसान आहे की त्या ठिकाणी ते कन्स्ट्रक्शनमध्ये क्युरीज, लाईन आउटमध्ये क्युरीज, डायगोनियामध्ये प्रॉब्लेम, त्याच्यानंतर कॉलम कास्टिंगमध्ये स्टील रेफर करण्यामध्ये स्टील डिझाईन माहीत नसतंय त्यांना. ते सगळं प्रॉपरली मला साईटवरती, फील्डवरती जाऊन कन्सल्टिंग करावं लागतं. त्याच्या न्यू किंवा अनस्किलफुल लेबर असल्यामुळं मॅक्झिमम आमच्या डोक्याला ताण येतो. बरोबर. दुसरं, प्लॅन या स्टेजवर तुम्ही कसं काम करता? कारण प्लॅन असल्याशिवाय पुढे तुम्ही जाऊ शकणार नाही कन्स्ट्रक्शन मध्ये. तर प्लॅनचं महत्व तुमच्या नजरेतून काय सांगाल? सर्वात महत्वाचं जर म्हटलं तर प्लॅन काढते वेळेस आम्ही वास्तुशास्त्र या गोष्टीचा पुरेपूर उपयोग करतो. आणि क्लायंटच्या गरजेनुसार जागा कशीही जरी असेल तर त्याच्यामध्ये ते प्रॉपर कशा पद्धतीनं त्याला करता येईल त्याची रचना व्यवस्थित पद्धतीनं करून, आणि प्लॅन काढते वेळेस प्लंबिंग लाईन, इलेक्ट्रिक लाईन,
वॉलच्या थिकनेस, कॉलमची त्याचं स्ट्रेंथ, कॉलम पॉईंट टेन्शन लोड कुठल्या ठिकाणी आहे, कॉलम किती डिस्टन्सवर आल्यानंतर कशा पद्धतीने स्टील वाजवता येईल, त्याच्यानंतर स्लॅबचे कॅपॅसिटी लाईफ, त्याच्यानंतर वॉलवरती वॉलवरती जाणारा जो लोड आहे त्याचा कॅल्क्युलेशन, हे सगळ्या गोष्टी विचार करूनच आम्ही प्लॅन बनवतो. वा. दुसरं, आता तुम्ही ज्या भागात काम करताय आणि तुम्ही जसं मगाशी म्हणाल तसं 1 BHK 2 BHK Yes. अशी लोकांचे जे स्वप्न असतं घर हे, ते तुम्ही पूर्ण करताय, तर अशा लोकांकडे बजेट पण थोडं लिमिटेड असतं. येस. तर पण मग अशा वेळेला तुम्हाला एक इंजिनियर म्हणून वाटत असतं की आपण चांगल्या दर्जेदार बांधकाम करावं, हा, कारण ते केलं तर तुमची आणि माउथ पब्लिसिटी जास्त होते तुमच्या बरोबर. कामाची, तर Yes. तुम्हाला त्यामुळे प्रत्येक प्रोजेक्ट असा चांगला करावा असं वाटतं. तर मग अशा वेळेला बजेट आणि क्वालिटी या दोन्हीचा समतोल तुम्ही कसा साधता? हा, सर्वप्रथम तेच सांगितलं थोड्या वेळापूर्वी तुम्हाला. प्लॅन काढते वेळेसच या गोष्टीचा विचार करतो. मिनिमम कॉलममध्ये, मिनिमम स्टीलमध्ये किंवा कॉन्क्रीट कास्टिंगमध्ये मॅक्झिमम आउटपुट कसा काढता येईल, स्ट्रेंथ कशी वाढवता येईल. आपला भाग जो आहे आमचा किल्लारी पट्टा येतं, त्याच्यामुळे भूकंपरोधक स्टील पण यूज केलं हे इम्पॉर्टंट महत्वाचं आहे. मला इकडं अर्थक्वेकचे थोडेसे 2.5 रिजिस्टर स्केल पर्यंत झटके पण येऊन गेलेले तिकडं. त्यामुळे आम्हाला ते पण विचार करून आम्ही कमीत कमी कॉस्टिंगमध्ये ते सगळ्या गोष्टीचा विचार करत असतो आम्ही. आणि ते प्रॉपर त्यामध्ये जिथं कॉम्प्रोमाइज होईल तिथं कॉम्प्रोमाइज तर अजिबात होणारच नाही. पण क्वालिटी आणि स्टील मेंटेन हे प्रॉपर केलं जातं बिल्डिंगमध्ये. त्याची लाईफ, आता क्लायंटने सांगितले मला आमचं 1 फ्लोअरचा प्रोजेक्ट आहे, तर आम्ही देताना स्टील G+1चा देतो, जेणेकरून इन फ्युचर फॅमिली वाढत जाते, त्याच्यामुळे काही अडचण येणार नाही त्यांना. तर त्या गोष्टीचा विचार करून ते बसवलेलं असतं. आता पुढचा प्रश्न थोडा वेगळा आहे, तो म्हणजे आपण धाराशिव जिल्ह्याच्या विकासाचं विजन असं जर एक डोळ्यासमोर आणलं, तर एक इंजिनियर म्हणून तुम्हाला काय वाटतं, कुठल्या क्षेत्रांवर, कुठल्या मुद्द्यांवर आता काम झालं पाहिजे तर धाराशिवचा सर्वांगीण विकास होईल? हा, सर्वात महत्वाचा विषय आहे. आज मी प्रोजेक्ट कंप्लीट करत असताना किंवा प्लॅन बसवताना सुद्धा त्यात छोटीशी भूमिका निभावतो की आता आपल्या जागा आहे 1200 स्क्वेअर फीट, तर 1200 स्क्वेअर फूट मध्ये प्लॅन न बसवता मी 1000 किंवा 700-800 स्क्वेअर फीट मध्ये मिनिमम मॅक्झिमम प्लॅन बसवत असतो, त्याच्या रिक्वायरमेंट पूर्ण करून. आणि बाकीची जी जागा आहे ते झाडं लावण्यासाठी. मूळ उद्देश माझा आहे ग्रीन प्लांटेशन, शुद्ध हवा आणि आपल्या जिल्ह्याचा सुद्धा विकास होण्यासाठी आपण स्वतःने प्रयत्न केला पाहिजे. हे सगळे मुद्दे काय वरून होणार नाहीत, आपण पण त्याच्यासाठी 100% प्रयत्न केले पाहिजे. तर सगळ्यात माझं महत्वाचं त्याच्यामध्ये योगदान जर असेल तर झाडे लावणे पहिला, आणि त्याच्यानंतर मग स्वच्छता, आणि दुसरी गोष्ट मग रोड, ते काय जे काय डॅम असेल, स्पिलवे असेल, पाण्याचा सोर्स असेल, पाणी अडवा, पाणी जिरवा. त्याच्यानंतर त्या पाण्याच्या पर्क्युलर रेन हार्वेस्टिंग प्लांट मी बिल्डिंगमध्ये इन्क्लुडिंग करतो. तर या गोष्टीचा विचार मला फ्युचरमध्ये फायदेशीर असणार आहे माझ्या अनुभवानुसार. अगदी बरोबर. म्हणजे थोडक्यात तुम्ही सांगितलं पर्यावरणाचं रक्षण पण एका अर्थानं होतं. आणि तर पण ही जबाबदारी त्या इंजिनियरची आहे, त्या ग्राहकांची आहे, का शासनाने याच्यात काहीतरी पावलं उचलली पाहिजेत? शासनाने पण थोडस मला वाटतंय त्याच्यासाठी थोड्याशा, शासन काय एवढ्या गोष्टी करणं शक्य होणार नाही. त्याच्यासाठी योगदान सगळ्यांचंच असलं पाहिजे आणि त्याची सुरुवात आपल्यापासूनच होणार आहे. कारण तेवढी मोठी रिस्पॉन्सिबिलिटी बारीक बारीक गोष्टीवर शासन लक्ष देऊ शकत नाही. पण ज्या गोष्टी शासनाने असं काहीतरी केलं पाहिजे की प्रोत्साहित केलं पाहिजे क्लायंटला, की बाबा तुम्ही हे केल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीनं अवॉर्ड म्हणा, हे म्हणा, अशा काही योजना जर केले तर त्या थोडंसं प्रोत्साहन भेटेल क्लायंटला आणि त्यातून विकास होईल. बरोबर. दुसरं, आता तुम्ही मागच्या 8-9 वर्षांपासून या फील्डमध्ये काम करताय, तर तुमचे जे आता मित्र पासआउट होणार आहेत किंवा जे आता ज्युनियर्स येत आहेत, तर त्यांना तुम्ही काय मित्रत्वाच्या नात्याने सल्ला द्याल या क्षेत्रात येण्यापूर्वी? हा, तर त्यांना सल्ला द्यायचं जर झालं तर पहिली गोष्ट, आपण फील्ड कोणचे असू द्या ते पूर्ण करणं आणि त्यातच मास्टरी करणं हे इम्पॉर्टंट आहे. कारण आज माझी ब्रँच दुसरी होती, पण मला आवड दुसऱ्या ब्रँचमध्ये होती, पण मी कम्प्लिशन सिव्हिलमध्ये केलं. आणि सिव्हिल सुद्धा कशाला कमी नाही, एवढा मोठा टक्कर देऊ शकतं. मला वाटलं सुद्धा नव्हतं भविष्यात माझे एवढे प्रोजेक्ट होतील किंवा ह्या लेवलवरती मी टॉप लेवलवरती असेल आज एक दिवस. तर असं सांगायचं की भविष्यात जे जनरेशनसाठी आपण कुठलाही माध्यम असेल त्यामध्ये पूर्ण करणं गरजेचं आहे आणि त्याच गोष्टीमध्ये स्पेशालिटी करणं गरजेचं आहे. तर ते आपण पुढे जाऊन कुठेतरी त्या गोष्टीचा म्हणजे एवढं शिक्षण शिकलेला किंवा आयुष्य सार्थक होईल त्यामध्ये. बरोबर. दुसरं, आतापर्यंत काम केलेल्यापैकी एखादा असा आयकॉनिक प्रोजेक्ट सांगाल का की जो तुमची ओळख बनलाय तुमच्या भागामध्ये? तर सर्वप्रथम आयकॉन स्टील बद्दल सांगायचं म्हटलं तर हे आमच्याकडे आयकॉन ब्रँड थोडे याला लेट झाला.
पण ज्यावेळेस मार्केटमध्ये आला त्यावेळेस आम्हाला बाकीच्या ब्रँडवरचा जो आम्हाला जे पाहिजे होतं त्यामध्ये क्वालिटी, डक्टिलिटी आणि त्या टेन्साईल स्ट्रेस त्याच्यामध्ये जी पोझिशन की ज्या ठिकाणी ब्रिज, डॅमवे किंवा आमचं जे सर्वसाधारण बिल्डिंगमध्ये कन्स्ट्रक्शनमध्ये डेड लोड, लाईव्ह लोड म्हणून एक प्रकार पाण्याच्या टाकीचा असतो. त्यामध्ये स्टीलचं जे आकुंचन आणि प्रसरण जे पावणारा भाग आहेत किंवा त्याची साईज अँड शेप चेंज होण्यासाठी जे काय क्लायमेट इफेक्ट चेंज होत असतात त्याच्यामध्ये आयकॉन स्टीलमध्ये आम्हाला असं जाणवलं की सॉफ्टनेस मॅक्झिमम आहे आणि 550 DS टेक्नॉलॉजी, लेटेस्ट टेक्नॉलॉजी त्यामध्ये इन्क्लुडिंग आहे, जे की आम्हाला बाकीच्या कुठल्याच स्टीलमध्ये भेटलं नाही. तर त्यामुळे आम्हाला आयकॉन स्टीलवरती आम्ही ट्रस्टेड आहे. बरोबर आहे. आणि आतापर्यंत तुम्ही केलेला एखादा आयकॉनिक प्रोजेक्ट आहे का कुठला? येस, आहे ना. वेगळा आहे प्रोजेक्ट एखादा? फंक्शन हॉलचं काम चालू आहे माझं, बेसमेंट लेवलला आहे. आणि जळकोट मध्ये आयकॉन स्टीलचे डीलर शिवनेरी म्हणून त्यांचं तिथं प्लांट आहे, तर ते त्यांच्याकडनं स्टील आलेलं आहे आयकॉनिक. आणि ते पूर्ण आयकॉनिक स्टील मध्ये माझं फंक्शन हॉलचं 60 बाय 120 फुटामध्ये फंक्शन हॉलचं कन्स्ट्रक्शन स्टार्ट आहे सध्या. बरोबर. आणि स्टील निवडताना तुम्ही काय पॅरामीटर्स बघता? त्यामध्ये त्याचे इलॉंगेशन स्ट्रेस, स्ट्रेंथ, त्याचे टेन्साईल फोर्स, त्याच्यानंतर एल स्ट्रेस, त्याचे जे काय स्ट्रेंथ बद्दल जे काय गोष्टी असतात की कुठल्या लिमिटला जाऊन ते कट होणार आहे किंवा कुठल्या शेपमध्ये स्क्रॅचेस येणार आहे किंवा त्याच्यामध्ये आधी प्लेन रॅन्डम बार यायचे, आता पूर्ण 39 फूट 3 इंच म्हणजे चांगले बार कंटिन्युटी यायला लागलेत. आणि 6 mm पर्यंत प्रोव्हाइड करते कंपनी स्टील आपल्याला, जे की 25 डायमीटर पासून मला 6 mm पर्यंत यूज होतं मॅक्झिमम. त्याच्यापेक्षा सुद्धा मोठे आहे डायमीटर, पण मला जेवढे लागते तेवढे कंपनी इमिडिएटली पुरवते. कंपनीतनं आम्हाला असं कळालं की डायरेक्ट स्टिरप्स वगैरे रेडीच करून देणार, कॉलम स्टील कटिंग करून देणार. ही कंपनीकडनं डायरेक्ट आम्हाला ही फॅसिलिटी पण भेटायला लागली ऑर्डर दिल्यानंतर. क्या बात. सो हे होते तरुण इंजिनियर व्यंकटेश बलसुरेजी. आणि मी म्हटलं तसं आता कामाचा पहिलाच टप्पा आहे तो त्यांचा सुरू आहे, पण भविष्यात सुद्धा असेच उत्तम आयकॉनिक प्रोजेक्टची निर्मिती तुमच्या हातून हो, याच आयकॉन स्टील तर्फे मनपूर्वक शुभेच्छा.